धीराज योगेश देशपांडे आहे आणि तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनचा खूप हार्दिक शुभेच्छा। आज मी रोबोट चांगले शिक्षक का होऊ शकतात ह्याच्याबद्दल मी बोलणार आहे। सो माझा पहिला पॉइंट आहे की त्याच्यामध्ये रोबोटमध्ये AI प्रोग्रामिंग टेक्नॉलॉजी असतात आणि म्हणून तो प्रत्येक स्टुडंटला वन-ऑन-वन घेऊ शकतो। आणि एक ह्युमन शिक्षक काय करतात, एका म्हणजे 25-30 स्टुडंटला एका वेळेस शिकवतात, पण AI प्रत्येक मुलाला एक वेगळा लेसन करू शकतो। हे कशासाठी युजफुल आहे, म्हणजे जर एक मुलाला काहीच असं कळालं नाही तो कन्सेप्ट, तर असं परत एकदा त्याला सांगू शकतो कारण AI कधीच थकत नाही। म्हणून एक कन्सेप्ट 100दा सांगू शकतो आणि कधीच टायर होत नाही। कम्पेअर टू एक ह्युमन काय करतात, इव्हेंच्युअली जर मी माझ्या शिक्षकाला तेच विचारलं दमून जाणार म्हणून AI चांगले आहे। माझा दुसरा मुद्दा आहे की AI काय करतात, ते मिलियन्स ऑफ डेटा पॉइंट्स एका वेळेसला प्रोसेस करू शकतात। म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की नेक्स्ट एका मुलाला कळत नाहीये कन्सेप्ट, पण का कळत नाहीये ह्याच्यामुळे नाही की त्याला आज शिकवण कळत नाहीये, त्याला मागच्या आठवड्याचं शिकवण कळत नाहीये। ठीक आहे, जर त्याला मागचं शिकवण कळत नाहीये तर ते रोबोट ते आयडेंटिफाय करून तसं त्याप्रमाणे एक दुसरा लेसन त्या मुलासाठी देऊ शकतात। आणि अजून एक मुद्दा आहे माझा की रोबोट कधीच झोपत नाही, कधीच खात नाही, काहीच करत नाही। सो लेट्स से मी झोपणार होतो आणि असं, पण मग मला असं लक्षात आलं अरे माझं गणिताचं होमवर्क असं मी विसरलोच। ठीक आहे, पण 10:30 वाजले आणि मग मी हळूच असं पेन्सिल घेऊन असं लिहायला लागतो, पण मग मला अडचण येते आणि चान्सेस आहे की 10:30 वाजता माझे शिक्षक पण झोपलेले असतील। पण काय आहे ना, त्याच्यामुळं मी त्यांच्यासोबत कसं बोलू शकतो, ईमेल पासून। ठीक आहे, आणि ते ईमेल पासून त्यांना ते बघणार नाहीत लगेच आणि मग उद्या ड्यू असणार आणि मग तसं कॉम्प्लिकेशन्स येतात। पण AI त्याला मला लगेच रिस्पॉन्ड करू शकतं कधी पण। झालं का? माझं नाव आरुष यमी दळकर आहे आणि मी म्हणाली AI चांगलं नाही आहे शिक्षक व्हायला, कारण अगराज म्हणाला की AI कधीच थकत नाही, पण AI खूप जास्त एनर्जी लागते आणि ते चांगले नाही हेल्थसाठी। तर AI कधीच झोपत नाही कारण खूप जास्त एनर्जी लागतं आणि पोल्युशन होतं AI मुळे। AI भावना नाही आहे, मग तो व्यक्तीला मदत करू शकत नाही आणि व्यक्तीला समजलं नाही तर त्याच्यामध्ये ते सोडू शकतात, पण शिक्षक असल्याने मला अग्री आहे की रोबोटला इमोशन्स नसतात आणि ते खरं आहे, पण रोबोट पण इमोशनल सपोर्ट देऊ शकतो। कारण कसं आहे ना, प्रत्येक जे लार्ज लँग्वेज मॉडेल असतात ते आपण त्याला ट्रेन करू शकतो। म्हणजे आपण वी कॅन करेक्ट टू असं बोल मला म्हणजे काय असतं, जर मी एक LLM मॉडेल लार्ज लँग्वेज मॉडेलला ट्रेन केलं की माझ्यासोबत स्ट्रेट फॉरवर्ड व्हा, तर ते लर्न घेऊन जर मी असं म्हणते चॅट GPT काही पण रोबोट मला हे समजतच नाहीये काय करू मी, तर जर तुम्ही त्याला स्ट्रेट फॉरवर्ड नेचर दिला असेल तर तो मला
करावंच लागेल, तुला कष्ट टाकावंच लागतील ह्याच्यामध्ये, आणि असं म्हणून तो आपल्याला एनकरेज करेल. पण जर आपण एक असं केअरिंग रोबोट बनवला तर तो काय म्हणू शकतो की नाही ठीक आहे, परत ट्राय कर, आता थोडंसं ब्रेक घे, मग तसे पण आपण प्रोग्राम करू शकतो. म्हणून आपण एक रोबोटच्या AI टेक्नॉलॉजीला असं प्रोग्राम करू शकतो की शिक्षक सारखं स्ट्रिक्ट पण व्हा. आणि एक अजून आहे की रोबोटना, हे तर खरं आहे की रोबोटला फिलिंग्स नसतात आणि फिलिंग्स तर माणसांनाच असतात. पण हे विचार करा की जर एक माणसाला फिलिंग्स पण असू शकतात तर नेगेटिव्ह पण गोष्टी असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल बायस म्हणजे जर एक माणूस एक मुलगा एकदम पुढे बसतोय आणि त्याला त्याचे मार्क पण चांगले, तो सारखं प्रत्येक क्वेश्चनवर हात वर करतो, आणि दुसरा मुलगा आहे तो काहीच करत नाही, तो नापास होतोय, तर त्या टीचरला हे असू शकतं की, मी म्हणत नाही की सगळ्या टीचरला असं आहे, पण असू शकतं की त्या मुलाकडे थोडंसं बायस असू शकतं, लाईक फेवरेटिझम असू शकतं. आणि त्याच्यावरून जेव्हा इमोशन्स असतात तेव्हा नेगेटिव्ह इमोशन्स पण असतात. म्हणजे जर एक शिक्षकाच्या पर्सनल लाईफमध्ये काहीतरी घडलं आहे, लाईक काहीतरी पैशाचे प्रॉब्लेम आहे, हे ते, तर त्या शिक्षकाच्या शिकवणमधून हे रिफ्लेक्ट होतं, त्यांचं पेशन्स कमी होतं. आणि म्हणून मी म्हणतोय की इमोशनल सपोर्ट म्हणजे ऑलवेज पॉझिटिव्हच नसतो, नेगेटिव्ह बायस अशी गोष्टी पण असतात. रोबोट्स इमोशनल सपोर्ट देऊ शकतो, पण सिन्सिअर नाही आहे. रोबोट्सला माहीत नाही कसं आहे ह्युमन असलं तर एम्पथी नाही आहे. आणि खरं आहे ही बायस आहे कधी कधी शिक्षकांना, आणि नेगेटिव्ह इमोशन्स आहेत, पण शिक्षकांना पण व्यक्ती मदत करू शकतो. आणि कधी कधी एक खूप छान शिक्षक आहे आणि तो छान समजून घेऊ शकतो मुलांना, आणि AI तसं करू शकत नाही. मी काय म्हणतोय की AI म्हणजे रोबोट बद्दल बोलतोय आपण, पण रोबोटमध्ये AI टेक्नॉलॉजी असतात. AI कॅन लर्न, AIला खूप स्कोप आहे शिकायला. म्हणजे जे मशीन लर्निंग जे आहे ना, ते म्हणजे AI इज ग्रोइंग फास्टर अँड फास्टर, आणि AI जस्ट कीप्स लर्निंग न्यू थिंग्स. सो ते पण शिकू शकतं की लोकांना एम्पॅथी कसं द्यायचं, कारण आफ्टर ऑल AI ह्युमन बिहेवियर स्टडी करतात आणि ह्युमन सारखं वागण्याचा प्रयत्न करतात आणि इफिशियंट वागण्याचा प्रयत्न करतात. कारण आफ्टर ऑल ह्युमननीच AIला बनवलं आहे. तो म्हणाला की ह्युमनला नेगेटिव्ह इमोशन्स पण आहेत, तर AI तर काय झालं, AIने शिकलं नेगेटिव्ह इमोशन्स. What will happen if AI learns the negative emotions? AIचं नेगेटिव्ह इमोशन्स जे लर्निंग आहे त्याला इमोशन्स पाहिजेत. म्हणजे जेव्हा ते शिकतं, जेव्हा मी म्हणलो की AI इज लर्निंग, दॅट इज लर्निंग वेन ह्युमन्स आर टीचिंग AI. ह्युमन्स जर त्यांना ऑब्वियसली गव्हर्नमेंटला शाळेमध्ये दे वॉन्ट एव्हरीवन टू बी ट्रीटेड विथ काइंडनेस. सो जर अनलेस ते मुद्दामून टाकतील स्टुडंट्सची रागवा, तर असं अनलेस की मुद्दामून टाकतील तसं तर कधीच होणार नाही असं. पण AI पॉझिटिव्ह इमोशन्स फक्त पॉझिटिव्ह इमोशन्स शिकलं तर डिसिप्लिन कसं होणार स्टुडंट्सला असं नाही. कारण हे पण आहे की AIचं प्रोग्रामिंग मी आता म्हणलो ना,
प्रत्येक लार्ज लँग्वेज मॉडेलमध्ये खूप आपण त्याचं पर्सनॅलिटी टेलर करू शकतो. म्हणजे आपण त्याला स्ट्रिक्ट पण करू शकतो. लाईक आपण स्ट्रिक्ट करू शकतो, पण असं पण करू शकत नाही की एकाच मुलाला असं फेवरेटिझम करतोय आणि हे करतोय. आणि त्याच्यावरून रोबोट म्हणजे त्यांची खूप मदत होऊ शकते. जे मुलांना स्पेशल नीड्स असतात त्यांना खूप जास्त रेपिटेशन लागणार ना, तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या रोबोट असू शकतात. म्हणजे एक रोबोट नॉर्मल मुलांसाठी असतात, एक रोबोट असं स्पेशल मुलांसाठी असू शकतं, जे असं परत रिपीट करू शकतो आणि त्याला 24/7 सुपरवाइज करू शकतो. तुमचा वेळ संपलेला आहे. खूप छान.